तर बघा एवढ्या शेवग्याच्या शेंगा काढलेत आणि ही आपला देशी एकदम चवीला छान मस्त लय भारी लागते शेवग्या शेंगाची आमटी पण आणि ही जी भाजी सुद्धा खूप छान बनते. तर आता बनवायचं बघा भाजी नाही तर आमटी आपल्याला काय आवडेल ती बनवायचं. तर हे बघा एवढा मोठा शेवगा आहे म्हणून तिथं खाली शेंगा हातालाच येत नाही म्हणून पत्र्यावर चढायला लागतं आणि मग काढायला लागतं. तर आता पत्र्यावर चढून शेंगा काढल्यात बघा. तर बघा आता ताज्या शेवग्याच्या शेंगा काढून आणलेत त्याची बनवणार आहे मी आज आमटी. ह्या मोड्यांची भाजी आणि आमटी टाकण्यासाठी चिरलाय कांदा. हे बनवणार आहे मी जेवण आज. आमटी भाजी ह्याची आणि चपाती बनवायची. या मंडळी जेवायला बघा मटकीची उसळ शेवगी शेंगाची आमटी आणि चपाती. तर या जेवायला आजचा मेनू.